अक्कलकोटचे स्वामी समर्थ 1856 ते 1878। अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात, ज्यांनी भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिले। अक्कलकोट येथे वास्तव्यास असताना चोळप्पांसारख्या भक्तांच्या घरी राहून त्यांनी अनेक चमत्कार केले आणि संसारात राहूनही ईश्वर भक्ती कशी करावी याचा धडा जगाला दिला। स्वामी समर्थांची प्रसिद्ध कष्टकरी भक्त आणि तांब्याचा पैसा कथा। एकदा एक अतिशय गरीब आणि कष्टाळू व्यक्ती स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आला। तो पूर्णपणे निस्वार्थी होता, त्याने कधीही स्वामींकडे पैशाची मागणी केली नाही। स्वामींची परीक्षा। स्वामींनी त्या भक्ताला परीक्षा घेण्यासाठी तांब्याचा एक जुना पैसा दिला आणि म्हणाले, हा घे, तुला सुखी करेल। त्या भक्ताने तो पैसा आनंदाने स्वीकारला आणि प्रसाद म्हणून आपल्या गळ्यात बांधला। चमत्कार, तो पैसा गळ्यात बांधल्यापासून त्या व्यक्तीच्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता भासली नाही। तो गरीब माणूसही सुखी झाला। बोध, यातून स्वामींनी शिकवले की जर तुमचा विश्वास दृढ असेल आणि नियत स्वच्छ असेल तर स्वामी एका तांब्याच्या पैशातूनही तुमच्या आयुष्यात समृद्धी आणू शकतात। स्वामी समर्थांचे महत्त्वाचे पैलू। भिऊ नकोस, संकटात घाबरू नका, स्वामींचा नामजप, श्री स्वामी समर्थ करा। चोळप्पांची सेवा। स्वामी चोळप्पाच्या निस्सीम भक्तीमुळेच त्यांच्या घरी राहिले। अंध मुलाची गोष्ट। स्वामींच्या लीला अनेकदा कर्माचा न्याय सांगणाऱ्या असतात, जसे की त्यांनी आंधळ्या मुलाच्या आईला बोध दिला। भक्त आजही स्वामींचे मी गेलो नाही, मी जिवंत आहे हे वचन मानतात आणि त्यांच्या अक्कलकोट वटवृक्षाखालील समाधी स्थळावर अनुभवतात।